बघा, आपला चॅप्टर चालू आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन आणि अर्थमेटिक प्रोग्रेशन नावाच्या चॅप्टर मध्ये आपण हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस एक्झामला आलेला अशा टाईपचा येतो. इथं बाबूबाईनं 4,000 रुपये उसने घेतले, काहीतरी व्याज दिलं, 10 इन्स्टॉलमेंट मध्ये 8 इन्स्टॉलमेंट मध्ये एखाद्या शेतकऱ्यानं पैसे उसने घेतले. अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. बाबूबाई बारोज ₹4,000 and agree to repay with the total interest of ₹500 in 10 installment. म्हणजे बाबूबाईनं कोणाकोणतरी 4,000 रुपये उसने घेतले आणि त्याच्यावर 500 रुपये व्याज असं 10 इन्स्टॉलमेंट मध्ये ते परतफेड करणार आहे. Each installment is being less than the preceding installment by 10 rupees. प्रत्येक इन्स्टॉलमेंट ही पहिलेच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा 10 रुपयानं कमी आहे. व्हॉट शुड बी द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट? तर पहिली आणि शेवटची इन्स्टॉलमेंट काय असेल असं याच्यामध्ये जे आहे तर या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी दिलेली माहिती काय आहे? तर बाबूभाई बारोज, या ठिकाणी बाबूभाई बारोज या ठिकाणी ₹4,000 बाबूबाईनं 4,000 रुपये उसने घेतले. त्याच्यानंतर टोटल अमाऊंट रिपे इंटरेस्ट किती आहे? 4,000 रुपये व्याज, इंटरेस्ट आहे ₹4,000, 500 रुपये इंटरेस्ट आहे ₹500 आणि या ठिकाणी टोटल अमाऊंट रिपे किती करायचं आहे? तर टोटल अमाऊंट जे रिपे करायचं आहे ते 4,500, कारण 4,000 रुपये मुद्दल प्रिन्सिपल आणि ₹500 इंटरेस्ट. किती इन्स्टॉलमेंट मध्ये? 10 इन्स्टॉलमेंट मध्ये. म्हणजे यांची किंमत किती? तर 10. म्हणजे S10 ची व्हॅल्यू किती? तर 4,500. S10 ची व्हॅल्यू 4,500. S10 ची व्हॅल्यू. डी ची किंमत किती? तर या ठिकाणी -10 आहे. डी ची किंमत किती आहे? तर या ठिकाणी -10 आहे. आणि या ठिकाणी काढायचं काय आहे? टू फाइंड काय करायचं आहे? या ठिकाणी टू फाइंड काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट फाइंड आउट करायची आहे. किती आहे ते? फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे याची किंमत फाइंड आउट करायची आहे. आणि दुसरं 2 नंबरला लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे या ठिकाणी जे आहे T10 ची किंमत काढायची आहे, कारण ते 10 इन्स्टॉलमेंट मध्ये कंप्लीट करणार आहे. आता मी वारंवार सांगायलो तुम्हाला की प्रॉब्लेम मध्ये जर S ची व्हॅल्यू दिली असेल, S10 दिला असेल, S5 दिला असेल, तर S चा फॉर्म्युला वापरा. T जर दिला असेल तर T चा फॉर्म्युला वापरा. हे वारंवार सांगायलो. जे दिलं त्याचा फॉर्म्युला सर्वात सुरुवातीला वापरायचा. प्रॉब्लेम मध्ये S10 दिलेला आहे, SN चा फॉर्म्युला वापरा. SN इज इक्वल्स टू N/2 इंटू या ठिकाणी 2A प्लस N-1D. या ठिकाणी S10 इज इक्वल्स टू या ठिकाणी N च्या जाग्यावर 10 डिवायडेड बाय 2 इंटू A. याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. N च्या जाग्यावर N ची व्हॅल्यू 10 आहे. -1 इंटू D. D च्या जाग्यावर D ची व्हॅल्यू -10 आहे. S10 च्या जाग्यावर S10 ची व्हॅल्यू 4,500 आहे. S10 ची व्हॅल्यू जी आहे ती 4,500 आहे. इज इक्वल्स टू 10 ला 2 न डिवाइड केलं 5 आला. या ठिकाणी 2A प्लस या ठिकाणी 10 मधून 1 गेला 9 इंटू -10 या ठिकाणी इज इक्वल्स टू हे 4,500 या ठिकाणी इज इक्वल्स टू 5 इंटू
आता हे मल्टिप्लिकेशन मधला 5 आपण डिव्हिजन मध्ये आणू. हा मल्टिप्लिकेशन मधला 5 डिव्हिजन मध्ये गेला आणि या ठिकाणी इथं काय राहिला, इथं राहिला 2a. या ठिकाणी 2a मी बी येतो. या ठिकाणी प्लस इंटू मायनस कापशा गोळ 9 10 जा 90. या ठिकाणी 5 9 जा 45 0 0. या ठिकाणी 2a मायनस 90 मायनस 90 इकडे गेला 900 प्लस 90 इज इक्वल्स टू 2a. 900 प्लस 90 990 इज इक्वल्स टू 2a. 990 मल्टिप्लिकेशन मधला 2 डिव्हिजन मध्ये आला इज इक्वल्स टू a. या ठिकाणी 2 4 जा 8. आता 2 4 जा 8 इथं 18 झाला. 2 9 जा 18 2 5 जा 10 इज इक्वल्स टू a. a इज इक्वल्स टू 495. म्हणजे त्यानं जी पहिली इन्स्टॉलमेंट भरली 4095 रुपीज भरली. पहिली इन्स्टॉलमेंट त्यानं 495 रुपये भरली. आता लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची आहे. तर लास्ट इन्स्टॉलमेंट कशी काढणार? लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 10 नंबरची इन्स्टॉलमेंट, कारण त्यानं पूर्ण 10 इन्स्टॉलमेंट मध्ये कंप्लीट केलेला आहे. तर लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची म्हणजे या ठिकाणी T10 ची व्हॅल्यू काढायची. लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची म्हणजे या ठिकाणी T10 ची व्हॅल्यू काढायची. लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची म्हणजे T10 ची व्हॅल्यू काढायची. आता T10 फॉर्म्युला Tn इज इक्वल्स टू a प्लस या ठिकाणी n-1d. या ठिकाणी T10 इज इक्वल्स टू a च्या जागेवर a ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू आहे 495 495 प्लस या ठिकाणी n च्या जागेवर n ची व्हॅल्यू 10 -1 इंटू d. या ठिकाणी d च्या जागेवर d ची व्हॅल्यू या ठिकाणी -10. या ठिकाणी 495 10 मधून 1 गेला 9 इंटू -10. या ठिकाणी 495 प्लस इंटू मायनस मायनस 9 10 जा 90. आता या ठिकाणी याच्यामधून जर 90 सबस्ट्रॅक्ट केला तर या ठिकाणी 405 दॅट इज द T10. या ठिकाणी आन्सर मध्ये लिहायचं द फर्स्ट इन्स्टॉलमेंट या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आन्सर मध्ये या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज या ठिकाणी फर्स्ट या ठिकाणी इन्स्टॉलमेंट इज या ठिकाणी किती रुपीज 495 आणि लास्ट इन्स्टॉलमेंट इज रुपीज या ठिकाणी 405. पहिली इन्स्टॉलमेंट 495 आहे आणि शेवटची इन्स्टॉलमेंट किती आहे 405 आहे. दॅट इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सुद्धा तसंच आहे, थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलं. ऑब्टेन द सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स ऑफ एन एपी. एका अर्थमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या 56 टर्मची सम काढायची आहे. whose 18th and 39th term are 52 and 148. ज्याची 18th and 39th term या ठिकाणी किती आहे तर या ठिकाणी 52 and 140 आहे. तर या ठिकाणी बघा आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू. पहिले गिव्हन लिहितो मी. या ठिकाणी गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे. गिव्हन मध्ये जे दिलेलं आहे तर या ठिकाणी गिव्हन मध्ये दिलेलं आहे 18th term T18 is equals to किती दिलं तर या ठिकाणी 52 दिलं आणि T39 is equals to किती दिलं तर T39 is equals to 148 दिलं.
आता फाइंड काय करायचं सांगितलं, तू फाइंड काय करायचं सांगितलं, तर फाइंड करायचं सांगितलं या ठिकाणी काय फाइंड करायचं सांगितलं, तर फाइंड करायचं सांगितलं S56 फर्स्ट 56 टर्मची सम फाइंड आउट करायची सांगितली. पहिल्या 56 टर्मची सम फाइंड आउट करायची सांगितली. पहिले T18 चा फॉर्म्युला वापरा, Tn चा फॉर्म्युला वापरा. T18 साठी जे आहे ना, Tn चा फॉर्म्युला वापरा. Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1D. या ठिकाणी T18 इज इक्वल्स टू या ठिकाणी A प्लस n च्या जागेवर किती 18, या ठिकाणी -1 इंटू D. D च्या जागेवर D ची किंमत, D ची किंमत तर काढायची आहे, D ची किंमत तर काढायची आहे. या ठिकाणी D जशाल तसा T18 च्या जागेवर T18 ची व्हॅल्यू, या ठिकाणी 52 इज इक्वल्स टू A प्लस 18 मधून 1 गेला, या ठिकाणी 17D. A प्लस 17D या ठिकाणी इज इक्वल्स टू 52. A प्लस 17D इज इक्वल्स टू 52. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. गिव्ह द इक्वेशन नंबर 1 टू दॅट इक्वेशन. या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 द्या. याला इक्वेशन नंबर या ठिकाणी 1 द्या. इक्वेशन नंबर 1 दिला याला. याला काय केलं तर या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 दिला 1. याला काय केलं तर या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 दिला. त्याच्यानंतर याला इक्वेशन नंबर 1 दिल्याच्या नंतर याला इक्वेशन नंबर 1 दिल्याच्या नंतर या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेशन नंबर 2 कशाला तर काय दिलेलं आहे T39 दिला. दिलं त्याचा फॉर्म्युला सर्वात पहिले वापरायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, काही डोकं लावायचं काम. T39 इज इक्वल्स टू काय दिलेला आहे 148. याच्यासाठी Tn चा फॉर्म्युला लावा. Tn इज इक्वल्स टू A प्लस n मायनस 1D. आता T39 इज इक्वल्स टू म्हणजे n च्या जागेवर किती आला 39, A प्लस n च्या जागेवर 39 मायनस 1 इंटू D. T39 च्या जागेवर T39 ची किंमत 148 इज इक्वल्स टू A प्लस 39 मधून 1 गेला 38D. या ठिकाणी A प्लस 38D ला या ठिकाणी या साईडला लिहिलं आणि 148 ला इकडल्या साईडला लिहिलं आणि याला इक्वेशन नंबर 2 दिला. इक्वेशन नंबर या ठिकाणी 2 दिला. आता 17 प्लस या ठिकाणी डायरेक्टच प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. या दोघांची ऍडिशन करून घ्या फक्त, काहीच करायचं नाही. या दोघांची ऍडिशन करायची. कशामुळं कारण 56 आहे. आता T56 सम ऑफ फर्स्ट 56 टर्म काढायचा आहे. तर 56 याच्यात ऑलरेडी याला, त्याच्यात ऑलरेडी 56 याला, त्याच्यामुळे काही करायची गरजच नाही. ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2, ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन करून घ्या. 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली, इक्वेशन 1 आणि 2 ची जर ऍडिशन केली तर इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 आहे A प्लस 17D इज इक्वल्स टू 52 आणि इक्वेशन 2 आहे A प्लस 38D इज इक्वल्स टू 148. दोघांची ऍडिशन केली A प्लस A 2A, A प्लस A या ठिकाणी 2A, 17D प्लस 38D, 7 प्लस 8 5 15 कॅरी आला 1, या ठिकाणी 3 प्लस 1 4 5 55D इज इक्वल्स टू या ठिकाणी 8 प्लस 2 10 10C 0 कॅरी आला 1, 5 प्लस 4 9 9 प्लस 1 10 10C 0 कॅरी आला 1, या ठिकाणी 200. आता 200 आला तर या ठिकाणी याला 3 नंबर देऊन टाका. याला काय करा नंबर 3 द्या. कशाला 2A प्लस 55D इज इक्वल्स टू 200. गिव्ह इक्वेशन नंबर 3 टू दॅट इक्वेशन. या इक्वेशनला इक्वेशन नंबर 3 देऊन टाका. या इक्वेशनला इक्वेशन नंबर 3 द्या. आणि मग काय करा आता या ठिकाणी आपल्याला जे फाइंड आउट करायचं त्याचा फॉर्म्युला लावा.
बस किंमत आपल्याला भेटलेली आहे. या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, तर फाइंड आउट करायचं जे आहे या ठिकाणी फर्स्ट 56 टर्मची सम काढायची आहे. S56 काढायचं. S56 तर S चा फॉर्म्युला लावा. Sn इज इक्वल्स टू n/2 इंटू या ठिकाणी 2a प्लस या ठिकाणी n-1 d या ठिकाणी S56 इज इक्वल्स टू 56 डिवायडेड बाय 2 इंटू या ठिकाणी 2a या ठिकाणी प्लस यांच्या जागेवर किती आहे तर 56 या ठिकाणी 56 -1 या ठिकाणी d. आता यस 56 ला जर 2 न डिवाइड केलं तर किती येते 2 2 जा 4 आणि 2 8 जा 16 हे 28 येते इंटू या ठिकाणी हे 2a प्लस 56 मधून 1 गेला तर 55d. आता या ठिकाणी हे 28 आणि 2a प्लस 55d ची व्हॅल्यू आहे ना, 2a प्लस 55d 2a प्लस 55d ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे. 2a प्लस 55d ची व्हॅल्यू आहे 200. तर 200 न जर याला मल्टिप्लाय केलं तर 28 2 जा 56 आणि हे 2 0 ॲज इट इज, दॅट इज द S56. या ठिकाणी हा प्रॉब्लेम ओव्हर झाला. प्रॉब्लेम या ठिकाणी जे आहे संपलेला आहे. प्रॉब्लेम या ठिकाणी जे आहे संपलेला आहे. या ठिकाणी आन्सर मध्ये काय लिहायचं, सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स ऑफ एन एपी. द सम ऑफ 56 टर्म्स ऑफ एन एपी. द सम ऑफ 56 टर्म्स of an AP is 5600 5600 आहे. झाला, संपला या ठिकाणी हा सुद्धा प्रॉब्लेम या ठिकाणी एंड झाला. हाच्या उलट दुसरा प्रॉब्लेम आहे. समोरचा प्रॉब्लेम जो आहे हा जुलै 2015 ला आला होता 3 मार्कासाठी. त्याच्या समोरचा प्रॉब्लेम याच्या थोडासा उलट आहे. याच्यामध्ये जे आहे यस काढायचं सांगितलं. त्याच्यामध्ये पहिल्याच्या प्रॉब्लेम मध्ये टी दिलं होतं, यस फाइंड आउट करायचं सांगितलं होतं. या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी टीज दिलेला आहे आणि फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स काढायचा सांगितलेला आहे आणि 34th टर्म काढायची सांगितलेली आहे. याच्यामध्ये इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतील. 11th टर्म आणि 21st टर्म दिलेले आहेत. 11th टर्म दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी गिवन मध्ये दिलेलं काय आहे, गिवन मध्ये 11th टर्म दिलेली आहे 16. 11th टर्म काय दिलेली आहे 16 दिलेली आहे. 21st टर्म काय दिलेली आहे 21st टर्म 29 दिलेली आहे. आणि काढायचं काय आहे फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स, 34th टर्म हे फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी जर इथं लिहिलं टू फाइंड, तर टू फाइंड मध्ये काय फाइंड करायचं आहे, टू फाइंड मध्ये फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट टर्म. 1 नंबरला फाइंड आउट करायचं आहे फर्स्ट टर्मच्या नंतर 2 नंबरला जे फाइंड आउट करायचं आहे कॉमन डिफरन्स डी ची किंमत. आणि त्याच्यानंतर 3 नंबरला जे फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी 34th टर्म हे फाइंड आउट करायचं आहे. आता पहिले तर जे दिलं त्याचा फॉर्म्युला वापरा. या ठिकाणी T11 दिलं तर T11 चा पहिले फॉर्म्युला वापरून घ्या. T11 इज इक्वल्स टू 16 दिलं ना, T11 साठी Tn इज इक्वल्स टू a प्लस n-1d हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरा. हा जर फॉर्म्युला आपण वापरला तर T11 इज इक्वल्स टू a प्लस n ची किंमत तर 11 आहे या ठिकाणी -1d. T11 च्या जागेवर T11 ची किंमत 16 इक्वल्स टू a प्लस 11 मधून 1 गेला तर या ठिकाणी 10d. आता a प्लस 10d ला या बाजूला लिहितो आणि 16 ला पलीकडल्या बाजूला लिहितो आणि गिवन इक्वेशन नंबर 1. त्याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊ. इक्वेशन 1 देतो याला इक्वेशन नंबर 1 देईल.
त्याच्यानंतर दुसऱ्यासाठी फॉर्म्युला वापरायचा. दुसरं काय दिलेलं आहे, सेकंड काय दिलेलं आहे, सेकंड जे दिलेलं आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरून घ्या. सेकंड जे दिलेलं आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरा या ठिकाणी सेकंड टर्म साठी. आता सेकंड काय दिलेलं आहे, तर सेकंड दिलेलं आहे या ठिकाणी T21 इज इक्वल्स टू 29. आता फॉर्म्युला वापरायचा Tn चा. Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. या ठिकाणी T21 इज इक्वल्स टू a प्लस n च्या जागेवर n ची किंमत 21 मायनस 1 इंटू d. T21 च्या जागेवर T21 ची किंमत 29. a प्लस 21 मधून 1 गेला तर 20d. आता a प्लस 20d या साईडला लिहिला आणि 29 इकडल्या बाजूला लिहिला. याला इक्वेशन नंबर 2 दिला. 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 आता इक्वेशन 1 आणि 2 ला सॉल्व्ह करा ना. 1 आणि 2 ला सॉल्व्ह करायचं तर काहीच नाही, सबस्ट्रॅक्शन करायचं काम आहे. ये कॅन्सलच होते कारण ये चा कोइफिशियंट सेम आहे, डी ची व्हॅल्यूच भेटते. तर या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 2 मधून 1 वजा करा. इक्वेशन 2 आहे a प्लस 20d इज इक्वल्स टू 29 आणि 2 मधून 1 वजा करायचं. a प्लस 10d इज इक्वल्स टू 16 सबस्ट्रॅक्ट करायचं. या ठिकाणी हे मायनस प्लस हे मायनस 1 कटला. 20d मधून 10d गेला तर 10d राहिला. 29 मधून 16 गेला, 9 मधून 6 गेला 3 राहिला, 2 मधून 1 गेला 1 राहिला. या ठिकाणी d इज इक्वल्स टू काय येते, तर d इज इक्वल्स टू 13/10 येते. त्याला आपण असंही लिहू शकतो d इज इक्वल्स टू 1.3. दोन्हीही किमती या ठिकाणी लक्षात ठेवा. d ची किमती आल्या. आता d ची किंमत आली, कॉमन डिफरन्स काढायचा सांगितला होता, काढला. या ठिकाणी फर्स्ट टर्म काढायची आहे. आता भेटलेली किंमत इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवा. 1 मध्ये ठेवतो. या ठिकाणी पुट d इज इक्वल्स टू 13/10 इन इक्वेशन 1. या ठिकाणी वी गेट इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली ही व्हॅल्यू, जर या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये ठेवली ही व्हॅल्यू, जर इक्वेशन 1 मध्ये ठेवली ही व्हॅल्यू, जर इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर काय येते, इक्वेशन 1 मध्ये जर ही व्हॅल्यू ठेवली तर या ठिकाणी a प्लस 10d इज इक्वल्स टू 16. आता a प्लस या ठिकाणी 10 इंटू डी च्या जागेवर डी ची व्हॅल्यू टाका. डी ची व्हॅल्यू काय 13/10 आहे. 13/10 इज इक्वल्स टू 16. 10 गायब. a प्लस 13 इज इक्वल्स टू 16. a इक्वल्स टू 16 प्लस 13 इकडे गेला मायनस 13. 16 मधून 13 गेला तर या ठिकाणी किती राहिला, 3 राहिला. तर या ठिकाणी याच्यामध्ये या ठिकाणी याची जी व्हॅल्यू आलेली आहे याची व्हॅल्यू आलेली आहे 3. चला, कॉमन डिफरन्स बी भेटला, फर्स्ट टर्म बी भेटली. फर्स्ट टर्म म्हणजे याची किंमत, कॉमन डिफरन्स म्हणजे डी ची व्हॅल्यू. कॉमन डिफरन्स फर्स्ट टर्म भेटली. 34th टर्म काढायचं आहे. Tn चा फॉर्म्युला वापरायचा. 34th टर्म काढायची, संपला प्रॉब्लेम असते. या ठिकाणी T24 Tn चा फॉर्म्युला वापर. Tn इज इक्वल्स टू, या ठिकाणी T34 इज इक्वल्स टू किती फाइंड करायचं. T34 इज इक्वल्स टू किती, तर या ठिकाणी Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d. या ठिकाणी T34 इज इक्वल्स टू a च्या जागेवर याची व्हॅल्यू आहे 3.
प्लस या ठिकाणी n ची व्हॅल्यू आहे 34 मायनस 1 या ठिकाणी इंटू डी, डीच्या जागेवर डी ची व्हॅल्यू या ठिकाणी 1.3 करू, 1.3 डी ची व्हॅल्यू या ठिकाणी T34 इज इक्वल्स टू 3 प्लस 34 मधून 1 गेला 33 इंटू 1.3 T34 इज इक्वल्स टू या ठिकाणी 3 प्लस या ठिकाणी 13 त्रिकम 39 या ठिकाणी 3 13 त्रिकम 39 42 पॉइंट एका संख्येच्या नंतर T34 इज इक्वल्स टू 45.9 दॅट इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. हे या क्वेश्चनचं आन्सर आहे. या ठिकाणी प्रॉब्लेम हा संपलेला आहे. या ठिकाणी आन्सर मध्ये इथं लिहा काय लिहिता आन्सर मध्ये. आन्सर मध्ये लिहा फर्स्ट टर्म इज आन्सर मध्ये या ठिकाणी लिहा फर्स्ट टर्म जी आली ती फर्स्ट टर्म इज किती आहे. पहिली टर्म म्हणजे ही ची किंमत 3. त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स या ठिकाणी कॉमन डिफरन्स इज या ठिकाणी 1.3 आणि 34th टर्म इज 45.9. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत.